अच्छा आता नमस्ते, हॅलो गाईज, मी मिसेस निलिमा मिलिंद कुलकर्णी स्वागत करते आपलं श्री बॅग्सच्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रीमियम लेदरची टोट बॅग. तर हे लेदर आहे, याचा आपण एक स्लेट ग्रे कलर घेतलेला आहे. स्लेट ग्रे कलरला आपण ह्या कलरचं कॉम्बिनेशन करणार आहोत. तर याच्यासाठी मी तुम्हाला मेजरमेंट्स दाखवते की मी कितीचा घेतलेला आहे. तर हा पीस घेतला आहे आपण 38 बाय 14चा. हे बघा, हा 14 इंचाचा आहे. हा मेन पार्ट आहे आपला. त्याच्यानंतर त्याच्यावरती पॉकेट्स लावण्यासाठी आपण घेतलेला आहे. हे दोन पार्ट्स पॉकेट्स साठी घेतले आहे. समोरचे फ्रंट पॉकेट. तर हा 5.5 इंच बाय 7 इंचाचा एक स्क्वेअर कट केला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही काहीही गोल, एखादा डब्बीचं झाकण असेल किंवा कॉइन असेल, काहीही गोल जे एकदम शार्प गोल असेल ते ठेवून आणि असं आकार देऊन त्याला कट करून घ्यायचंय. ओके, सेम मी हे पण केलंय. हा वरचा त्याचा फ्लॅप असणार आहे असा. सो हा पण सेम थोडासा कमी आहे. हा जर हा आपला सेंटीमीटर मध्ये जर आपण बघायला गेलो तर हा 14 सेंटीमीटरचा आहे आणि हा जस्ट कमी .14चा आहे. म्हणजे हा 14 पेक्षा थोडासा जास्तीचा आहे, 14.5चा, आणि हा जस्ट कमी आहे. पण ज्यावेळेस आपण हे शिवू ना तर त्यावेळेस हा बरोबर ह्याच्या आतमध्ये गेला पाहिजे, म्हणून तो थोडासा फरक असणार आहे त्याच्यामध्ये. हा शिवला गेल्यानंतर अजून थोडा इकडनं श्रिंक होणार आहे, त्याच्यामुळे हा असा येणार आहे याच्यावरती. ओके, तर हा असा असणार. आणि इथे आपल्याला एक बेल्ट टाईप लावायचा आहे, जो आपण ऑरेंज कलरचा घेणार आहे. तर हे आपले पार्ट्स झाले. त्याच्यानंतर हे साईडचे पार्ट्स आहेत. हे दोन साईडचे पार्ट्स आपण घेतलेले आहेत. तर हे आहेत 5.5 इंच, 5.5 बाय 16 इंच, 5.5 बाय 16.5 इंचाचे आपले हे दोन पार्ट्स आहेत. डॉट 5.5 बाय 16.5 हे दोन घेतले आहे. आणि सेम 5.5 बाय 8 इंचाचा आपण हा एक पॉकेट घेतलेला आहे. असे दोन पॉकेट आपण घेतले, जे आपण या आणि या दोन्ही साईडने लावणार आहोत. दोन्ही बाजूला साईडचे पॉकेट्स असणार आहेत हे. तर हा बॅगचा आपला स्ट्रक्चर आहे. आणि हे आपण बेल्ट करून घेतलेले आहेत. बेल्ट करायचा व्हिडिओ मी परत पुन्हा टाकेल. तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला बेल्टचा व्हिडिओ हवाय का. हे आपण बेल्ट बनवून घेतलेले आहे. अजून हे अपूर्ण आहेत, आपण फक्त चिटकवलेले आहे. ओके, नंतर ही एक मेटलची झिप घेतली आहे मी, जी मला फ्रंटला लावायची आहे. तर मी ह्याच्याच मापाची घेतली आहे आणि तिला अशी मधनं कट करून घेतली आहे, कारण इथे स्टिच करायला प्रॉब्लेम येतो. तर मी ती कशी स्टिच केली ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे असा एक ऑरेंज कलरचा आपण एक बेल्ट बनवून घेतलाय. हा एक बारीक आहे आणि अशाच प्रकारचा एक अजून जाड आपल्याला करायचा आहे. तर ते काय ते मी तुम्हाला सांगते. ओके, आणि ह्याचे असे ट्रायंगल्स कट करून घेतले. आता आपण ह्याला पुन्हा असं एकदा चिटकवून टाकणार आहोत, म्हणजे याचं हे छान फिनिशिंग येईल. मग हे असं लावल्यानंतर हे इथे खडबडीत दिसणार नाही, एकदम छान प्लेन दिसेल. ओके, तर हे बघा, हे असे राऊंड आधी मी याला रबर शीट लेदरला चिटकवून घेतलं दोन्ही साईडला. मग हे इथे शिवून घेतलं. मी याला अस्तर लावलं नाहीये, कारण मग हे आपलं आतमध्ये चाललं जाईल आणि फिनिश येईल चांगलं. आता हा वाला जो बेल्ट आहे तो आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत. आणि असं आपण ह्याला चिटकवून टाकणार आहोत. हे बघा, हे असं आपण चिटकवून टाकायचं आहे. नंतर आपण त्याला स्टिच टाकणार आहोत. आता मी तुम्हाला या पॉकेटवरती हे बकल कसं लावायचं ते सांगते. त्याच्यासाठी आपण हा जो 5 सेंटीमीटरचा बेल्ट बनवला होता, त्याच्यात आपण हा 15 इंचाचे 15 सेंटीमीटरचे असे हे दोन पार्ट काढून घेतले, कारण आपल्याकडे हे दोन पॉकेट आहे. तर हा 15 सेंटीमीटरचा एक पार्ट आहे. हा छोटा वाला 7 सेंटीमीटरचा घेतलाय मी. हे बघा, हा 6.5 ते 7 सेंटीमीटरचा आपल्याला घ्यायचा आहे. हा आपल्याला याच्या भोवती असा टाकायचा आहे आणि हा आपल्याला याच्या टाकायचा आहे. तर हा टाकण्यासाठी आपल्याला आधी एवढा आतमध्ये टाकून इतका येईल असं बघायचं आहे. त्याला आपल्याला 10 सेंटीमीटर करायचं आहे. म्हणजे 10 सेंटीमीटरवरती आपली त्याची स्टिच येईल असा. ओके, सो हा इथे येतो, म्हणजे बरोबर 3 सेंटीमीटर नंतर आपल्याला मध्यभागी इथे एक होल करायचंय. तर हे बघा, असं 3 सेंटीमीटर वरती आपण एक त्याला असं करून घेतलंय आणि असा एक टोचाच्या मदतीने आपल्याला त्याला बरोबर मध्यभागी एक असा होल बनवायचा आहे. इझी बनतो, खूप फार कष्ट लागत नाही त्याला. आणि हा आपला ह्या साईडने आहे, तर आपण आधी त्याला त्याच्यात घालून घ्यायचंय आणि मग हे अशा प्रकारे आपलं बकल तयार झालंय. आता ह्या बकलच्या ह्या साईडने आणि ह्या साईडने असं त्याला राऊंड घेऊन आपल्याला इथे असं हे असं करायचं. तर आधी आपण ह्याला इथे चिटकवून घेणार आहोत, मग हे आपण ह्याला चिटकवून घेणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण हे याच्यात घालून ह्याला स्टिच करून घेणार आहोत. याला आपण असं डायरेक्ट स्टिच करून घेतलं आणि घातलं, थोडं मोठं घेतलं आणि डायरेक्ट स्टिच करून घेतलं. मी दाखवते तुम्हाला कसं ते, तरी चालेल, म्हणजे आपल्याला जास्त इझी होईल ते. याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं जास्त, म्हणजे आपण एक साधारण एवढं घेऊया, 10 सेंटीमीटर. आपण 7 घेतलं होतं, त्याच्याऐवजी आपण 10 सेंटीमीटर घेऊया. 10 सेंटीमीटरला आपण इथे असं इथे स्टिच करून टाकायचं आहे आपल्याला. इथे स्टिच करून आपण याच्यात घालून द्यायचं त्याला असं. हे खूप बेटर होतं, मी करून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असं मी हे दोन राऊंड करून घेतलेले आहे. आता हे याचं फिनिशिंग आपल्याला कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. याचं मी हे रबर शीट काढून घेतलेले आहे दोन. हे रबर शीट आपण ह्याच्यावरती असं ठेवूया. चिटकवले तरी चालतील तुम्ही. आपण त्याला चिटकवून घेऊया आणि आपण इथे एक मार्क केलेला आहे. त्या मार्कवर आपल्याला हे ठेवून आधी आपल्याला हे स्टिच करायचं आहे आणि मग त्याच्यात आपण बनवलेले बकल्स घालणार आहोत. तर हे बघा, हे असे राऊंड आधी मी याला रबर शीट लेदरला चिटकवून घेतलं दोन्ही साईडला. मग हे इथे शिवून घेतलं. मी याला अस्तर लावलं नाहीये, कारण मग हे आपलं आतमध्ये चाललं जाईल आणि फिनिश येईल चांगलं. आता हा वाला जो बेल्ट आहे तो आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत. आणि असं आपण ह्याला चिटकवून टाकणार आहोत.
हे असं आपण चिटकून टाकायचं आहे. नंतर आपण त्याला स्टिच करणार आहोत.